आंबा हे फळ प्रत्येकाच्या आवडीचं. भारतात आंब्याच्या 1500 जाती उगवतात. प्रत्येक जातीची वेगळी चव, आकार आणि रंग असतो. भारताला आंब्याची भूमी म्हणतात. या रसाळ फळाला भारतात राजा म्हणतात. गुलाब, लाल गुलाब, सिंधुरा 300 ते 500 ग्रॅम वजनाचा प्रसिद्ध रत्नागिरीचा अल्फोन्सापासून बिहारमधील मालंदा अशा 15 आंब्याच्या अनोख्या जाती भारतीय बाजारपेठेवर अधिराज्य गाजवतात. आपण त्यापैकी 9 जाती पाहू. चला तर मित्रांनो, मी प्रदीप, तुम्ही पाहत आहात मामाश्री. आंब्याची पहिली जात तोतापुरी. चवीला सौम्य आणि हिरवट रंगाचा हा आंबा पोपटाचा चोचीसारखा दिसतो. हा आंबा कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा येथील मूळचा. या जातीचे मांस इतर जातीसारखे गोड नसून सॅडल आणि लोणच्यासाठी उत्तम आहे. मित्रांनो, हा आंबा नेमकी बाजारात गेल्यावर ओळखायचा कसा? तर पिकल्यावर तो हिरवट रंगाचा आणि पोपटाच्या चोचीसारखा दिसतो. भारतीय बाजारपेठेवर नंबर 2ला अधिराज्य गाजवणारा आंबा म्हणजे हापूस. मूळचा महाराष्ट्रातील हा आंबा आता गुजरात आणि कर्नाटकाच्या काही भागातही पिकवला जातो. हा जगातील सर्वात महाग आंबा आहे. हा आंबा नेमकी बाजारात गेल्यावर आपण ओळखायचा कसा? त्याचा नैसर्गिक वेगळा सुगंध आणि मांस भगव्या रंगाचे आहे. भारतीय बाजारपेठेवर नंबर 3ला अधिराज्य गाजवणारा आंबा म्हणजे सिंधुरा. हा आंबा गोड तर आहेच, पण थोडासा तिखटपणा जाणवतो. याचा सुगंध तुमच्या तोंडात बराच वेळ दळवतो. हा आंबा नेमकी बाजारात गेल्यावर ओळखायचा कसा? तर आतून पिवळा आणि मांस लालसर दिसते. नंबर 4चा आंबा बंगिनापल्ली. या आंब्याच्या जातीचे उत्पादन आंध्र प्रदेशात घेतले जाते. याचा आनंददायी सुगंध अंडाकृती असून गुळगुळीत त्वचा आहे. हा आंबा नेमकी ओळखायचा कसा? हलक्या पिवळसर रंगाचा अंडाकृती असून त्यावर काही टिपके असतात. नंबर 5चा आंबा रत्नागिरी. प्रसिद्ध रत्नागिरी आंबा हा रत्नागिरी, देवगड, रायगड आणि कोकण या शहरात आढळतो. विशेष म्हणजे प्रत्येक आंब्याचं वजन 150 ते 300 ग्रॅम असते. हा आंबा नेमकी ओळखायचा कसा? फळाच्या वरच्या बाजूला लाल रंगाची छटा ही जात सहज ओळखता येते. नंबर 6चा आंबा उत्तर भारत आणि बिहारमध्ये लोकप्रिय असलेला हा आंबा शेरशाह सुरीने त्याच्या कारकिर्दीत 16व्या शतकात आणला. हा आंबा गोड, पिवळ्या लगद्याचा आणि चमकदार असतो. हा आंबा नेमकी बाजारात ओळखायचा कसा? पिवळा सोनेरी रंग हीच त्याची मोठी ओळख आहे. नंबर 7चा आंबा रासपुरी. कर्नाटकातील जुन्या मैसूरमध्ये मोठ्या प्रमाणावर पिकवला जाणारा हा आंबा भारतात आंब्याची राणी म्हणून ओळखला जातो. हा आंबा नेमकी बाजारात ओळखायचा कसा? तर अंडाकृती आकार आणि सुमारे 4 ते 6 इंच लांब आहे. नंबर 8चा आंबा सर्वात महागड्या जातीपैकी एक असल्याने लगदा रंग केसर सारखा दिसतो. ज्या मसाल्याच्या नावावरून त्याचे नाव देण्यात आले आहे, हे मुख्यतः अहमदाबाद आणि गुजरातमध्ये घेतले जाते. या आंब्याचे नाव केसर असे 1934 मध्ये जुनागडच्या नवाबाने ठेवले. हा आंबा बाजारात नेमकी ओळखायचा कसा? त्याचा वास केसर सारखा येतो, हीच त्याची मोठी ओळख आहे. मित्रांनो, तर तुम्हाला कोणता आंबा खायला आवडेल हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.